बाबांना एकच विचार केला, बाबा म्हटलं एवढा प्रसाद तुमचा वाया जाईल, तरी एकदा तरी म्हणजे थोडा तरी काहीतरी चमत्कार करा आणि 1 तासासाठी तरी अन्न वाया जाऊ नये म्हणून 1 तासासाठी तरी पाणी बंद असू दे। पण बाबांचा असा चमत्कार झाला की पाणी 1 तास बंद झाला, सगळ्यांनी जेवण वगैरे केले आणि घरी जाऊन मग नंतर जोरदार पाऊस पडला। चलो साईं की ओर। माझे नाव योगिता जितेंद्र चौधरी। मी खूपच गरिबीच्या परिस्थितीतून, हालाकीच्या परिस्थितीतून मोठी झालेली आहे। मला वडील नसताना, भाऊ नसताना मी एक जीवनामध्ये खूप संघर्ष केलेला आहे आणि त्या संघर्षामध्ये मला खायला सुद्धा काहीच नव्हतं। मैत्रिणींचे उष्टे डबे खाल्लेले मी। स्कूलमध्ये 12वी पर्यंत माझं शिक्षण झालं फतेपूरमध्ये आणि नंतर माझं लग्न झालं। लग्न झाल्यावर 2013 मध्ये असेच मी एकदा जळगावला गेले। जळगावला साईबाबाची कथा ठेवलेली होती एका माणसाने। तिथे मी साईबाबांचं म्हणजे खूप मोठी अशी कथा बघितली। 3 तास ती कथा चालली, पण मला असं वाटत होतं की ही कथा जर आपल्या फतेपूरमध्ये ठेवली तर किती छान वाटेल। पण परिस्थिती हालाकीची, गरिबीची परिस्थिती, एवढी मोठी कथा कशी ठेवणार। मग मी बाबांना खूप म्हणजे विनवणी केली, बाबा तुम्ही जर आमच्या फतेपूरमध्ये आले आणि जर मी तुमची कथा ठेवू शकते तर असं काहीतरी चमत्कार दाखवा की मी अशी कथा ठेवू शकते बा फतेपूरमध्ये। मग मी तिथे फतेपूरमध्ये गेले जळगावमधून। मला एका माणसाने विचार करत बसले की बाबा तुम्हाला तर आणायचंय फतेपूरमध्ये, पण कसं आणायचं। मग एका माणसाच्या तिथे गेली मी। ते मारवाडी होते, मारवाडी, त्यांचं नाव बबलू शेठ। त्यांच्याजवळ गेली। त्यांना मी सांगितलं, दादा म्हटलं आपल्याला अशी कथा ठेवायची म्हटलं बाबांची, आपल्याला बाबांना इथे फतेपूरमध्ये आणायचंय, आपल्याला मंदिर बांधायचंय फतेपूरमध्ये, पण मग आपल्याकडे जागा नाही, काही नाही आणि आर्थिक परिस्थिती नाजूक, मग कसं करायचं। मग त्यांनी मला एक विचार सुचवला, फक्त तू आमच्या दुकानावर ये, एकदा बस फक्त, आणि एकाच माणसाकडे विचार केला की आपल्याला वर्गणी जमा करायची आहे आणि ही कथा आपल्याला फतेपूरमध्ये ठेवायची आहे। काय बाबांचा असा चमत्कार झाला की मला एकाच ठिकाणी बसू दिला आणि बाबांनी म्हणजे 2 ते 3 दिवसामध्ये माझे 50-60 हजार रुपये जमा करून दिले वर्गणी स्वरूपात। आणि एवढी मोठी कथा ठेवली। बीडचे महाराज होते ते श्री साई गोपालदासजी देशमुख यांच्या सुमधुर वाणीतून मी साई कथा ठेवले आणि त्याच्यामध्ये असं दरवर्षी मी अशी कथा ठेवून पारायण वगैरे केले। मग बाबांचा असा चमत्कार होत गेला। मग मी एक छोटीशी सुरुवात अशी सुरुवात केली, बाबांची गुरुवारी आरती करायला सुरुवात केली। मग आरतीमध्ये कोणी मला तांदूळ द्यायला लागले, कोणी मला डाळ द्यायला लागली। मग मी असे खिचडी दर गुरुवारी मी 10 ते 20 किलोची खिचडी करायला लागली। मग एकदा असा चमत्कार घडला। मी तेव्हा माझं म्हणजे लग्न झाल्यावर मी प्रेग्नेंट होते, मला 9वा महिना होता, तरी बाबांनी म्हणजे एकदा माझ्याकडनं होत नव्हतं तरी मी आणि तेव्हा पावसाळा होता। पावसाळ्यामध्ये 41 किलोची खिचडी एका माणसाने मला सांगितलं की ताई आपल्याला 41 किलोची खिचडी द्यायची आहे आणि कढी करायची आहे। पण मग पाऊस, एवढा भरपूर पाऊस होता आणि जिथे मी आरती करायची बाबाची तिथे तर भरपूर पाऊस सुरू होता आणि माझी परिस्थिती अशी प्रेग्नेंट असताना बाबांना एकच विचार केला, बाबा म्हटलं एवढा प्रसाद तुमचा वाया जाईल, तरी एकदा तरी म्हणजे थोडा तरी काहीतरी चमत्कार करा आणि 1 तासासाठी तरी अन्न वाया जाऊ नये म्हणून 1 तासासाठी तरी पाणी बंद असू दे। पण बाबांचा असा चमत्कार झाला की पाणी 1 तास बंद झाला, सगळ्यांनी जेवण वगैरे केले आणि घरी जाऊन मग नंतर जोरदार पाऊस पडला। मी की बाबांचा खूप काही चमत्कार आहे। अजून एकदा असं सांगू इच्छिते मी की थोडे दिवसाने माझे म्हणजे एक पाय, उजवा पाय माझा हे होता, चरबी होती, 5.5 किलोचा गोळा होता पायामध्ये। पण साईबाबाच्या 38व्या अध्यायामध्ये सांगितलेले बाबांनी, जोहर अली नावाचे व्यक्ती होते, त्यांना हातापायाला कोड होतं, पण बाबांनी ते 40 त्यांनी सांगितलं होतं की जोहर अली सांगायचे की बाबा माझे शागिर्द आहे, बाबा माझ्यासाठीच राहतील, आमच्यासोबतच राहतील। पण त्यांना काय माहिती होतं की बाबांनी यांच्या रोग बरा होण्यासाठी ते सोबत मिरवायचे। पण बाबांनी त्यांचा रोग 38व्या अध्यायामध्ये सांगितलं, तसं माझ्याबद्दल घडलेलं आहे। आणि इथे जळगावला पण मी दवाखान्यात दाखवू शकले, पण माझं तिथे निदान झालेलं नाही। मला इथे कोणी सांगितलं की आता एवढं जर तू बाबाला मानते तर एकदा शिर्डीला जाऊन बघावं आणि शिर्डीच्या साई संस्थान दवाखान्यामध्ये तिथे उपचार होईल। मग मी इथे आले, पण मला इथे कोणी असं ओळखत नव्हतं, फक्त मी बाबाच्या भरोशी आलेली होती आणि फक्त मी बाबांनाच मानत होते एवढं की बाबा तुम्हीच करू शकणारे काय ते। माझं जन्मतः असं अपंगत्व होतं आणि माझ्या उजव्या पायाचं ऑपरेशन सांगितलं होतं डॉक्टरांनी।
पण मग मला बाबांनी सांगितलं की काहीच टेन्शन घ्यायचं नाही, मी बाबांच्याच भरोशी इथे आलेली. तर तिथे डॉक्टरांनी मला सांगितलं की तुमचं ऑपरेशन सक्सेस होईल म्हणे, फक्त तुम्ही बाबांवर भरोसा ठेवा. आणि खरंच तसंच झाले. माझं ऑपरेशन झालं आणि 4 दिवसातच मी असं बाहेर आले आणि 1 महिन्याने मला बाबांनी चालतच. माझे मिस्टर जितेंद्र सुखलाल चौधरी हे पायीवारी बाबांचा गुढीपाडवा ते रामनवमी पायीवारी जात असत. तर त्यांचं 3रं वर्ष होतं. मग मी अपंग असल्याने जामनेचे ते गिरीश भाऊ महाजन त्यांनी मला गाडी म्हणजे स्कूटी दिलेली आहे. पण त्या स्कूटी मिळण्याच्या अगोदर माझे मिस्टर पायीवारी जाणार होते. पण मग मी त्यांचा फोन येण्यासाठी मी त्यांना थांबवून घेतलं. माझे भाऊ त्यांनी सांगितलं की तू मिस्टरांना पाठव पायीवारीला. पण मग मी सांगितलं बाबांच्या दर्शनाला यावर्षी काही पाठवत नाही, मला जामनेला जायचंय असं माझ्या मनात अहंकार आला. पण बाबांचा विचार न करता मी रात्रीच्या 10 वाजेपर्यंत तरी माझ्या मनात विचार होता की मिस्टरांना पाठवू की नको पाठवू पायीवारीला. मग मी बाबांजवळ चिठ्ठ्या टाकल्या. बाबांच्या होची चिठ्ठी आणि नाहीची चिठ्ठी टाकली. मिस्टरांना पाठवू का नको पाठवू बाबा असं बाबांना मी विचारलं, अगदी मनापासून विचारलं. पण मग बाबांची होची चिठ्ठी निघाली. मला असं वाटलं की आपण बाबांच्याही वर आहे का, बाबांनी जर होची चिठ्ठी टाकली तर मिस्टरांना पाठवायला काही हरकत नाही. पण बाबांची अशी खूप कृपा झाली, असा चमत्कार झाला की माझे मिस्टर गुढीपाडवा ते रामनवमी पूर्ण पायीवारी जाऊन आले आणि लगेच नंतर माझा जामनेरून फोन आला. तोपर्यंत बाबांनी माझं काम होणे दिलं. पण मिस्टर आले घरी तेव्हाच फोन आला तिथला आणि मला गाडी घ्यायला बोलवलं. डायरेक्ट त्यांनी मला स्कूटीची चाबी माझ्या हातात दिली. म्हणजे हा एवढा मोठा चमत्कार बाबांचा माझ्यासाठी घडलेला आहे. पण एक बाबांना माफी मागते मी की आपण बाबांचे बी एवढं वर नाहीये की आपण मिस्टरांना पायीवारी जायचं थांबवत होतो असं. बाबांचे खूप खूप आभार मानते मी की माझ्या जीवनामध्ये बाबांचा एक खूप मोठा वाटा आहे आणि बाबांमुळेच मी एवढी मोठी झालेली आहे. नाहीतर साईबाबांनीच म्हणजे माझ्या जीवनात मला एक फत्तीपूरमध्ये मला एकटीला असं चुनलेलं आहे की तूच माझं कार्य इथे करू शकते आणि खूप मोठं पारायणाचं कार्य घडवू शकते. म्हणून मी खूप दरवर्षी बाबांचं पारायणाचं काम हे माझं 5वं वर्ष आहे. 5 वर्ष पूर्ण केले मी बाबांचं. पण जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी बाबाला विसरणार नाही. आणि बाबांचं म्हणजे खूप खूप आभार मानते मी की अजून माझं बाबांनी जितकं मोठं चांगलं मला सहकार्य केलेलं याच्यापेक्षाही मोठं सहकार्य मला बाबांनी करावं. आणि मी शिर्डीमध्येच आलेले आहे बाबांच्या दर्शनासाठी. मला म्हणजे घरी मला असं उत्सुकता वाटते की मला बाबांच्या दर्शनाला जावं असं वाटतं. म्हणून मी लवकरात लवकर बाबांच्या दर्शनाला येते. महिन्यातून एकदा का होईना मी बाबांच्या दर्शनाला येते. एकदा युट्यूब बघत होते, त्याच्यामध्ये मला चलो साई की ओर असं चॅनल दिसलं. त्याच्यामध्ये मी भरपूर काही असे साईबाबाचे प्रोग्राम बघितले. तर मला असं वाटलं की तर सगळे मुलाखत बाबांविषयी मुलाखत द्यायचे, चमत्कार सांगायचे. पण मलाही असं वाटलं की आपणही थोडं बाबांविषयी बोलायचंय. पण मग मला चलो साई की ओर मध्ये दादांचा नंबर दिसला. मग मी फोन लावला. मी किती म्हणजे 6 महिन्यापासून विचार करते की बाबांसाठी आपण मुलाखत देऊया. पण मग आज योग आलाय तो शिर्डीमध्ये मी आज आले. तर मी त्या सरांना कॉल केला. सर म्हटलं मला आज बाबांविषयी बोलायचंय. म्हणून त्यांनी मला आज संध्याकाळी बोलवलं आणि सांगितलं की तुम्ही आज बोलू इच्छिता बुवा. म्हणून चलो साई की ओर याच्यामध्ये माझा प्रसंग आज मी बाबांचा सांगितला. ओम साईराम. चलो साई की ओर.